नमस्कार, मी अजित पाटील. युवा राज्य न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विश्व हिंदू परिषदेला 60 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तसेच स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल उद्याला किनवट तालुक्यातील शिवणे येथे धर्म जागरण सभा आयोजित करण्यात आलेली आहे. आपल्याशी बोलण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष किनवट जिल्हाध्यक्ष श्याम रायवार आहेत, त्यासोबत किरण बच्चेवार आहेत. त्यांच्याशी आपण मुलाखत घेऊया. उद्या या ठिकाणी धर्मसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एकंदरीत त्यांची प्रतिक्रिया. जय श्रीराम. विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेला 60 वर्ष पूर्ण होत आहेत. तद्वतच छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक आहे तो तमाम हिंदूंसाठी नव्हे तर समस्त भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा तो क्षण होता. तो आनंदाचा क्षण सगळ्या देशामध्ये साजरा करता यावा. हिंदूंची जी काही स्मृती आहे, हिंदुत्वाची स्मृती जागृत व्हावी. त्याचबरोबर हिंदूला आपण या देशाचे, या संस्कृतीचे वारसदार आहोत, रक्षक आहोत याची जाणीव व्हावी. यासाठी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं औचित्य साधून विश्व हिंदू परिषदेनं पूर्ण देशामध्ये बजरंग दल शौर्य यात्रा काढायचं ठरवलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज शौर्य यात्रा काढायचं ठरवलं आहे. या अनुषंगानं आपण समस्त जिल्ह्यामध्ये, किनवट जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं महत्त्व काय होतं. शिवाजी महाराजांच्या पूर्वी आम्ही गुलामीमध्ये होतो. 1000 वर्ष आम्हाला लोकांनी लुटलं. अशी अतिशय अंधकारमय परिस्थिती होती. आमच्याबरोबरच्या सगळ्या संस्कृती जगातल्या नष्ट झाल्या आणि अशा सगळ्या अंधकारमय परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापना करण्याचं जे काही विडा उचलला आणि तो विडा उचलल्यानंतर अतिशय धावपळीच्या कालावधीमध्ये शिवाजी महाराजांनी अतिशय कमी कालावधीत हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आहे. तो सुवर्ण क्षण सगळ्या समाजाने साजरा करावा यासाठी म्हणून विश्व हिंदू परिषदेने छत्रपती शिवाजी महाराज शौर्य यात्रेचं आयोजन केलं आहे. त्या आयोजनाला समाजातनं भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. गावोगाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरत्या म्हटल्या जात आहेत आणि शिवाजी महाराज हे खरंच हिंदूंसाठी किती महत्त्वाचे आहेत हे सगळ्या समाजाला लक्षात आलेलं आहे. शिवाजी महाराजाबद्दल तर प्रचंड आस्था आहे. एका गावामध्ये आम्ही गेलो त्यावेळेस अक्षरशः ज्या माऊलीला खायला मिळत नाही अशी माऊली छत्रपती शिवाजी महाराजांचा रथ आल्यानंतर पळत आली. तिच्या खाण्याची व्यवस्था नाही तर अक्षरशः आपल्याला जे शक्य आहे ते देणगी देण्याचा त्या बाईनं प्रयत्न केला, त्या माऊलीनं प्रयत्न केला. इथपर्यंत समाजामध्ये शिवाजी महाराजांबद्दल आस्था आहे. ती आस्था जागृत व्हावी, समाजातलं शौर्य जागृत व्हावं. शिवाजी महाराजांच्या शौर्यातनं समाजाने प्रेरणा घेऊन समाज पुन्हा उभा टाकावा अशी त्या पाठीमागची विश्व हिंदू परिषदेची भूमिका आहे. त्या भूमिकेला समाजामध्ये चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे. समाजानं हा विषय उचललेला आहे. विश्व हिंदू परिषद करणारी काही नाही, फक्त समाजाला घेऊन त्यांचं शौर्य जागृत करण्याचं काम विश्व हिंदू परिषद करतं आहे. त्याला समाज पाठिंबा देत आहे. हे परमेश्वरी काम निश्चितच यशस्वी होणार आहे. परत आम्ही जे म्हणतो की आम्ही विश्वगुरुपदी पोहोचणार आहोत. निश्चित समाजरूपी शक्ती जर जागृत झाली तर आम्ही विश्वगुरुपदी निश्चित पोहोचू. या प्रसंगी मला एवढंच सांगायचं आहे. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत त्यांना 350 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या ठिकाणी शौर्य जागरण यात्रेचं आयोजन करण्याचं सांगितलं आहे. आपल्याशी यानंतर बोलण्यासाठी किरण बच्चेवार आहेत, त्यांची प्रतिक्रिया देखील घेऊया आपण. गो प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज असं त्यांना उपाधी मिळालेली आहे आणि गोरक्षणाचं अवघ्या 14व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या बालपणी हे काम सुरू केलेलं होतं. ज्यावेळेला ते एक कसाई गाय घेऊन जात होता त्या कसायाचा त्यांनी हातकलम केला होता आणि ही जे शिवनी हे शहर आहे, शिवनी हे गोरक्षकांची कर्मभूमी आहे. इथून तेलंगणाची बॉर्डर केवळ 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे. अगोदर खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथून गोवंशाची तस्करी होत होती, पण जेव्हापासून या ठिकाणी बजरंग दलाची स्थापना झाली तेव्हापासून या ठिकाणची गोवंशाची तस्करी 100% बंद झालेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शौर्य यात्रा या यात्रेचं नावच आहे. आज आपल्या समाजामधून तरुणामधलं जे शौर्य हरवलेलं आहे त्या शौर्याला जागरण करण्यासाठी म्हणून आपण ही यात्रा प्रत्येक गावागावामध्ये घेऊन जात आहोत आणि आपला जो हिंदू तरुण आहे त्या हिंदू तरुणांना
ते शौर्याची जाण करून देऊन परत त्यांना धर्मरक्षणासाठी उभं करण्याचं काम या रथयात्रेच्या माध्यमातून होत आहे। मी या बाईटच्या माध्यमातून तमाम जिल्ह्यातील हिंदू तरुणांना उद्याच्या 13 तारखेच्या धर्मसभेला येण्यासाठी आमंत्रित करतो। धन्यवाद। सर, या ठिकाणी दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे गोरक्षकांच्या मनात कलह संभ्रम निर्माण आहे की आपण समजा कुठं गोरक्षणाचं काम करण्यासाठी गेलो तर आपल्याला प्रशासन कशा प्रकारे वागणूक देते, याबद्दल तुम्ही गोरक्षकांना काय सल्ला देणार? आपल्या देशामध्ये गोहत्येच्या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कायदे झालेले आहेत, परंतु आपल्या कार्यकर्त्यांना किंवा जे गोरक्षणाचं काम करू इच्छितात त्यांना कायद्याची पुरेपूर माहिती नाही, एक गोष्ट। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्यांच्या हातामध्ये कायद्याची अंमलबजावणीचे सूत्र दिलेले आहेत ते पोलीस प्रशासनाला देखील कायद्याविषयी फार काही माहिती नाही। त्याच्यामुळं तसं तर घटनेनं आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला जर समजा दखलपात्र गुन्हा घडत असेल तर तो थांबवण्याचं मूलभूत कर्तव्यामध्ये आपल्याला अधिकार दिलेला आहे। देशातला प्रत्येक नागरिक हे गोरक्षणाचं कार्य करू शकतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या राज्यामध्ये प्राणी संरक्षण अधिनियम हा कायदा झालेला आहे। या कायद्यामध्ये जर आपण स्वच्छ मानसिकतेतून जर गोरक्षण करत असू तर त्यावेळेला प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक समाजातील नागरिकाला त्या संशयास्पद गाडीचं किंवा व्यक्तीचं परीक्षण करण्याचा अधिकार आहे। आणि हे करत असताना पोलीस प्रशासनामधले काही भ्रष्ट अधिकारी जे कसायांशी मिळालेले आहेत ते लोक ह्या कामामध्ये अडथळा निर्माण करतात। सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन त्यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन उमाकांत गोदरेसह अजित पाटील, युवा राज्य न्यूज, नांदेड।